तर नमस्कार मंडळी, खेडमध्ये इलो आणि आपण आता प्रवास करतो मुंबई गोवा हायवे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलास की आपण चिपळूणपासून खेडपर्यंत इलेलो. त्याच्यात आपण परशुराम घाटाचे अपडेट सगळे घेतलेले. तर आता आपण असं जगबुडी नदीच्या पुलावर आणि इकडून आपण पुढे जातो भरणे नाका आणि त्याच्यानंतर मग कशेडी टनेल. तर तो कशेडी टनेलचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. मध्ये रोडची कंडिशन काय असा ती पूर्ण बघूची लागत. ओव्हरऑल आधी झालेलो होतो रस्तो, नवीन काय झाला काय बघूया. पोलादपूरमध्ये वगैरे काय परिस्थिती होती किंवा महाडच्या आसपासमध्ये काही पॅचेस बाकी होते. तर या व्हिडिओमध्ये आपण खेड ते महाड या पूर्ण पॅचचे अपडेट घेणार आहोत. त्याच्यासाठी आपली व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण भरणे नाक्यावरचा पूल क्रॉस करतो. पूल क्रॉस करून आता आपण पुढे जरा चौक थांबणार आहोत, कारण आता वाजले दुपारचे 2:30. तसे आपण लेट झालो. पण खेडच्या पुढे एक हॉटेल आहे जिकडे लास्ट टाइम आम्ही थांबलेलो. त्या ठिकाणी आमचं मस्त जेवण मिळालेलं, त्यामुळे शक्यता असा की आम्ही थंयच थांबतलो. इकडे अजून काय करतात या परत नाही, या रेग्युलरच ना. या मधला काय वगैरे ह्या काही केल्याने नाही काम. डिवायडरच्या ते झाडं बिडा काय लावलेली नाहीत. ती लावली असती ती मेली असती झाडं. इकडे पुढे स्पीड गन असता उभी, त्यामुळे आता हा काय बघूया आपण. तर सकाळपासून ॲव्हरेज 70-60च्या स्पीडनेच असं. त्याच्यामुळे तसं काय आपल्या स्पीड गनचा काय प्रॉब्लेम नाही, कारण रस्तो लांजापर्यंत चांगलं मिळालेलो. लांजा टू हे ना रे आपला चिपळूण सावर्डा आरवली नंतर परत चांगलं मिळालो रस्तो. तिथून परत जरा एक स्पीड पकडून मिळाला. बाकी मध्ये मध्ये थोडा काम चालू, थोडे पॅचेस, त्याच्यामुळे स्पीड एकदम मेंटेन ठेवू भेटला नाही. साई संगम हॉटेलला थांबलो, जा खेड भरणे नाक्याच्या पुढे असा. आणि आज गणेश जयंती आहे, त्याच्यामुळे आपण व्हेज सांगितलं. हा इकडे असा व्हेज जेवण मस्तपैकी भाकरी भात, त्याच्यानंतर भाजी असा, एक सुकी भाजी, एक ग्रेव्ही, उसळा वाटता ही, डाळ असा, शिरो असा, लोणचं, लिंबू, कांदो, पापड, मस्त एक नंबर. या तुका नको? हा कोणाक नको तिने माझ्याकडे देवा. चला जोक सुरुवात करूया. हॉटेल साई संगम. ह्या हॉटेल पूर्वी बंद होता. लास्ट टाइम आम्ही इकडे जेवलेलो 1.5 वर्षापूर्वी. खेड आपला भरणे नाक्याच्या पुढे असा. आणि पुन्हा एकदा आपण निघालो. पार्किंग पण मस्तपैकी सावलीत लागलेला होता. वॉशरूम वगैरे पण चांगले होते. रिकमेंड नको करू ना. कीटक होतो जेवणात. सर्व एक जो भात मिळवतो त्याच्यात कीटक होतो. आणि 150 रुपये व्हेज थाळी होती. आमका आपण काही इकडे पुढे थांबणार होतो ना, तर एक छोटासा ना असा हॉटेल असा, घरगुतीच असा हॉटेल असा नाही, खानावळ. तर तिकडे आम्ही थांबलेलो. पण ता चालू असत की नाही काय आयडिया नाही. नंतर मग आमका तो टनेल पार करून पोलादपूरला जाऊ का या पुढे म्हणून म्हटलं. तर ह्या पार्किंगसाठी वगैरे म्हणजे गाडीसाठी सावली होती, त्याच्यामुळे आम्ही इकडे थांबलेलो. ठीक आहे. वॉशरूम वगैरे चांगले होते, भाकरी वगैरे चांगली होती. भातात फक्त एका कीटक मिळालो, जे लाईटीवरचे पडतात ना तो मिळालो. त्यामुळे सर्व अर्धवट जेवलो. आम्ही जेवलो पूर्ण. इकडे रिटेनिंग वॉलचं काम चालू असं. ते तोडले नाही वाट ना, ते का अजून एक सपोर्ट साठी बांधतात. कारण या सगळा पुढे वरती हिला वावे फाटा. हा वावे फाटाच्या थैसर या काम पूर्ण जरी झाला तरी पण 2 ते 3 वर्ष पूर्ण या साईडचे कामांकाच जातो. हे ज्या ठिकाणी रिटेनिंग वॉल असत फिलिंग केलेला असा, हे सगळं पूर्ण व्यवस्थित रुटीनला लावकच जाताला. मस्त. संगमेश्वर नंतर खेडचा रेल्वे क्रॉसिंग क्रॉस करू भारी वाटतं सर्व. इकडे काहीतरी तो हॉटेल होता, माहिताच काय रे समोरचा? होय विशाल की विशाल ना? विशाल दिसायचं हॉटेल विशाल ना? होय विशाल हॉटेल. हो होता याच्याकडे जेवण. विशाल अरे इकडे थांबा व्हायचा जोक विशाल हॉटेलला. घरगुती जेवण होता. आणि हो बरोबर चांगलं होतं जेवण.
चिकन तर एक नंबर होता. चिकन खाल्लं मी चिकन खाल्लेलं. महाड 31. हो, तू व्हेज खाल्लेला, मी आणि अमितने. अरे बघ डायरेक्ट चालू. ह्या काम भारी या. तिकडे आता राईटला गेलो कशेडी घाट आणि इकडून अरे कसं इलो माकाच माहिती नाही. या झाला मग ह्याच्यासाठी तर होता ना. भारी. आम्ही अल्टो घेऊन गेलेलो माहितीये ना डोंगर. हो डोंगरात ना, तेव्हा रस्तो पण नव्हतो, असे आम्ही गेलेलो. आता रस्तो झालो पूर्ण. वा एक नंबर. गॉगल काढ. गॉगल काढलेतच. कारण दिसणार नाही बरोबर. हो यात्रा का आनंद. पुढे जाता ये बघ कसं होतो. स्पीड कमी बिमी काय करणार नाही. हा म्हटलं जाता की खाली. सर्व जुने दिवस आठवले रे. कशी गेलेला ना कडे. आणि तेव्हा ना कडे एंट्री पण अशी ना बंद होती माहिती आहे ना. कोविडचा टाइम होतो ना. हा बंद म्हणजे सगळं ह्याच होता का. धूळ होतं धूळ. हो आणि अरे पूर्ण म्हणजे असं सिंगल आहे तो ट्रकांचा रस्ता होता असता ना, त्या ट्रकाच्या रस्त्यासारखं होतो. आणि त्याच्यात ना सर्वांना अल्टो घातलेले आहे. वर खाली वर खाली. ब्रिज होते फक्त. तकड ना गेलो तेव्हा आपण. तकड जाताना सुद्धा आडेसून जाताना सुद्धा तसंच होतं. हो फक्त काय डंपर जाईल. हा डंपर जायत त्यांची ते मशिनरी वगैरे सगळे. म्हणजे फक्त एकच टनेल चालू होतं. दुसरं टनेल ना दुसरं टनेल चालू होतो. मी आता बघूया तिकडे. हो दोन्ही टनेल 26 जानेवारी चालू होणार होते. रस्त्यांची वाट लागलेली आहे. मस्त इकडचे रस्ते सगळे झाले आहेत पूर्ण. ती लेन वाकडता चालू आहे काम त्या लेनचं. पुढे बोगदा आहे. वा कशेडी टनेल कडे वा मस्त एक नंबर. कसलं वाटतं बघ. आणि दोन्ही पण आता याचा पूर्ण झालेला आहे काम. हो फक्त क्रॉस केलं. हा आणि त्याच्याबद्दल लाइटिंगचं काम चालू आहे इंटरनल. त्याच्यासाठी तो हल्ली बंद केला नाही होतो. तर आता 26 जानेवारी चालू करणार होते, अजून पण तो चालू नाही झाला. चला मस्त एक नंबर. ह्यो तर काय आपलं टनेल आधीपासूनच होतो चालू. कशेडी टनेल पहिल्यांदा प्रवास करतो ना रे आपण. पहिल्यांदाच आम्ही कशेडी टनेल मधून प्रवास करतो. भारी. पूर्ण सगळा इकडे कॉन्क्रिटिंग केलेला असा. त्याच्यानंतर इंटरनल लाईट्स लावलेले असतात. रस्तो पण पूर्ण झालेलो असा. आता फक्त जे इंटरचेंज जे असतात त्यांच्या ठिकाणी पण काही काम सुरू आहे. मस्त. हे व्हेंटिलेशन साठी इकडे बघ एअर ह्या लावलेले आहेत. इकडे मध्ये ठेवलेले आहेत बॅरेला 2-2 साइडने लेन चेंज करूसाठी. तुफानी पहिला एक्सपिरियन्स आमचा कशेडी घाटातून. मी एकदा इलेले वाटतं रे कशेडी घाटातून. हो मी इलेले असं आठवतं माका, पण तो रात्रीचो नाईटला इलेले. मस्तच फुल एक्सपिरियन्स. नाहीतर आपल्या कशेडी घाटातून जाऊ 45 मिनिटं लागायची, तर आता फक्त 8 ते 10 मिनिटात आपण या ठिकाणी खेडवरून म्हणजे खेडच्या साईडून पोलादपूरच्या साईडला आपण जातो. तुफानी. आता तो बोगदा चालू केल्याने की काय मग अजून टेन्शनच नाही ना, कारण इकडच्या साईडने तर चांगला झालेलाच आहे काम पूर्ण. म्हणजे खेडच्या साईडने रस्ते तर पूर्ण कम्प्लीट आहेत. फक्त एक जी गावात जाणारी लेन होती त्या लेनच्या ठिकाणी काही थोडंफार काम सुरू होता. पण एक लेन जर इकडची चांगली असली तरी पण काही प्रॉब्लेम नाही होत.
अगदी तसे म्हणजे रस्तो बनवलेलोच नाही अशी परिस्थिती नव्हती. आम्ही इलेलो 1.5 वर्षापूर्वी, त्यावेळी तर काही ठिकाणी ब्रिजचं देखील काम बाकी होता. हे मध्येच भारी आहे बाई, इंटरचेंज असत मध्येच आणि पाणी पडता वरना. लाईटी बिटी एकदम भारीच लावल्याने आहेत. तुफानी एक्सपिरियन्स झाला. क्रॉस पोलादपूरला इलो नाही तर एवढ्यात कशेडी घाटात घॉइंग घॉइंग करीत राहणार होतो ट्रकांच्या पाटना. होता जाता त्याच्यात खड्डे आणि मस्तच काम झालं या. अशीच तुझं स्पॉट येईल. मी आता त्याचं माझं नाव लिहितलंय त्याचं स्पॉट. वाव, एक नंबर. आपण इलो आता पोलादपूर साईडला. सही. इकडे पण दोन्ही लेनची कामं झालेली असत पूर्ण. हे सगळे ब्रिज आता असत, या ब्रिजची कामं सुरू होती तेव्हा. ह्याच्यावर डांबर बिंबर कशा काय घालू का नव्याने हो डायरेक्ट गाडी आपट झालो म्हणून मी थोडं ब्रेक लावलं. मी पण तो पण आपटणार होता. पूर्ण ओके रस्तो ओके. तसं आपल्या संगमेश्वर मधून एवढा काय हे नाही ना झाला. फक्त आपल्या थोडस म्हणजे खराब रस्तो काय मिळालो ह्याच्यापासून, म्हणजे हातखांब्याच्या पुढे, हातखांबा टू आरवली तेवढंच खराब मिळालो ना. तो त्याच्यात पण चांगले संगमेश्वरचा तो सिटीचा भाग. हा तो सिटीचा भाग, तो तसा का फक्त ब्रिजच आणि शास्त्री पुलापर्यंत. बाकी रस्तो बरोबर. संगमेश्वर मध्ये जरा ब्रिजचं काम चालू आहे. बाकी रस्तो बरोबर. नंतर हे लांजात पालीमध्ये इकडे ब्रिजची कामं चालू आहेत. बाकी रस्तो बरोबर. बाकी रस्तो बघूच नको. सगळीकडे एकदम असं आपटाक होता या लप असत ते. सर्वेश कधी एकेकाळी ह्याच्यात गाडी घातलेली होती. आता तरी खूप बरं आहे. हो खयच्या त्या डोंगरात ना उतारलेलं ना कसे आता चढावाकून कसले टायर स्लिप मारत होते. खूप भयंकर तेव्हा. भोगावच्याच रस्त्याने नेलेलो आपण ना ते ना, तो घाटातनाच उतरलेलो खाली. या सगळ्या ब्रिजच्या खालना वगैरे खायना कसं तो डंपरच्या रस्त्यातून भयंकर हाल. आता पण बघा सगळ्या याच्यात ना असे जॉईंट ठेवले काय करूक नाही. हा त्याच्यात निदान ते डांबर तरी टाकू काय होता. आमत्या हे अमित साईट इन्स्ट्रक्शन्स मध्ये लिहून ठेव. ते जे कॉजवे वगैरे बांधलेले आहेत ना त्याच्यात सर जे जॉईंट्सला गॅप पडलेले असत तर त्या काय डांबर विटामिन फिलअप करा. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट. हा पुढे घाल. एवढा इंग्लिश नाही रे माझा. रात्री 8 नंतर इंग्लिश बोललं मग सर्वेश बोला शकणार नाही. मध्ये पॅच खराब आहे जरा. बाकी रस्तो बरोबर. लोकांका आपण कम्पीच करतो नक्की यावचा की नाही रस्त्यान. लोक म्हणते रस्तो बरोबर आपण म्हणतात, खड्डे हात पण म्हणतात. अरे करायचा काय. पूर्ण रस्तो खयचो बरोबर होता. हो सगळ्या पुणे बेंगलोरला पण कामच सुरू आहे. हा इतकं टोल देऊन माराव आहे. टोल 1000 रुपये टोल जातो. हो अधिकच. हा इकडे मकट ब्रिजचं काम राहिलेलं काय रे. नाही ब्रिज झालो हा साईड फिलिंगचं काम राहिलेलं. याच्यावर ह्या करू का रे यांका काहीतरी डांबर त्या लेवलला डांबर येतलं. हो इकडे रिटेनिंग वॉलचं काम चालू आहे. डिसेंबर 2025 अजून एक नवीन डेडलाईन. आता त्यावेळी बघूया कम्प्लीट करतात की नाही ते. नाही माका पण नाही वाटत. डिसेंबर 2025 नाही काम होतं पूर्ण.
कसाच ब्रह्मदेवाचा बा आला तरी काम पूर्ण 2050 पर्यंत होऊ शकत. डिसेंबर 2050 पर्यंत काम कदाचित कम्प्लीट झाला तर आहे नाही लिहिलं रे आपण या रस्त्यावरना येतो रस्तो आहे ना. पुढे जायसर या तो कशेडी आपलं घाट खाली उतारता तो आता आहे ना. आपण काहीतरी जॉईन होतलो पुढे हो. मला तुका आता टॉप बघूचा होता ना इकडचा. खायचा या साईडचा कशेडीचा पोलादपूरचा. हा म्हणून दिलेलं ना आपण. होय 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 काय लाज वाटत. आपण त्यावेळी दोन्ही साईडच्या कॉर्नरला गेलेलो ना. तुझं सांगलंय ना तुझं स्पॉट. हा हो आपलं रेग्युलरचा रस्तो कशेडी घाट. आपण आता येईल कशेडी घाटामध्ये घाट. पोलादपूर क्रॉस केला जस्ट. पोलादपूर पर्यंत एकदम मस्त रस्तो झालेलो. आता इकडून आता पुढे आपला नेक्स्ट डेस्टिनेशन असा महाड. तर महाडला बघूया किती वेळ लागता तो. आता 3:45 वाजल्यात. कशेडी टनेलमुळे तर एकदम पटकन क्रॉस केलो. एक 10 मिनिटात आपण डायरेक्ट कशेडी घाट जो आपल्या 1 तास लागायचो तो पूर्ण पार झालो. आता खरी आमची कसरत असं पुढे आता माणगाव इंदापूर या ठिकाणी आता काय परिस्थिती आहे कशी रोडची ती बघूची लागत. महाड माणगाव पनवेल मुंबई. तर नेक्स्ट असा महाड आणि आपली पुढची व्हिडिओ असतली या महाड टू माणगाव. महाड टू माणगाव पण मोस्टली रोड झालेलो असा. स्पेशल एकदम व्हिडिओ असतले ते माणगावच्या पुढचे कारण तिकडून भयंकर रोडची कंडिशन असा आमका कळला. खड्डे वगैरे जास्त पेवर ब्लॉक रस्तो असा. तर ते ॲक्च्युअलमध्ये परिस्थिती आपण बघूया. अजून एक सांगूचा विषय की गणपतीत सांगत होते की आम्ही कुठली तरी स्पेस टेक्नॉलॉजी आणून रस्तो बनवतले एक सिंगल लेन. तरी मग ती स्पेस टेक्नॉलॉजी काय टिकली आहे की नाही ती पण बघूया. गणपतीत आपण बनवलेली तेव्हा पेनच्या पुढेपर्यंत एक सिंगल लेन होतो रस्तो झालेलो. पण तो आता राहुलो किती दिवस टिकलो तो पण बघूचो लागत. इकडे बाकी अरे टोल गेट परत अकडे येलो. किती टोल झाले आतापर्यंत? 4 तरी झाले असतले ना. 4 तर ह्यो आता 5वं टोल की काय. 1000 रुपये कशात जाते आरामात जातले हो. आता टोल किती रुपये ठेवतात त्याच्यावर. आपण कमीत कमी 100 रुपये असतो रोज. होय किती वर चालवता बाई. आपली गाडी 80 90. आमची गाडी 90 आका. म्हणजे ह्यो तो पण टेबल सीट लहान पोरगो आका रे. आई शपथ धूम मचाले विदाउट हेल्मेट टेबल सीट. टोल ना कोयलेलो असा. आपण टोल नाही कर जास्त स्पेस नाही सर्व. हो हेंका हे यायचं गणपतीत होळी आणि सगळा जाम करतले जायचं. गणपती टोल फ्री बरोबर. मग त्यांना बंद ठेवून घराकच जाऊ झाला कारण सगळेच गणपतीक जाणार. सगळे गणपतीकच जातले. सिंगल ह्या फक्त काहीतरी असता टोल फ्री. तो सिंगल जर्नी करू शकतो. 17 वेळा जाऊन येऊ शकत नाही. सिंगल जर्नी. हा चांडवी खुर्द 6828 सिविक. भोर मंडनगड भोर. सावित्री नदीच्या पुलावर येलो काय रे सर्व. काय नाही अजून. यो कुठलो पूल. मंडनगड जाऊचो रस्तो आहे इकडे रे. भोर मंडनगड भोर घाट इकडे भोर गाव आणि मंडनगड इकडे म्हणजे दापोली मंडनगड अकडे जातात. यो रस्तो ओके तसं जाता तो रोड. समोर भारी मस्त डोंगर वाटत नाही रे. एक नंबर. आणि रस्तो आपलं सुसाट एकदम
70-80 चाललेलं असं मध्ये मध्ये काटो 90 पण जातं आरामात, कळणार पण नाही कधीच. ही माका सिस्टीम आवडतं सगळ्यात. हे अप डाऊन करतात ना, ह्यो सावित्री नदीचं पूल. आपण आता एंट्री करतो महाड मध्ये आणि चाललो आपण सावित्री नदीच्या पुलावर. जुनं पूल छापच पाडले निनारे पूर्ण इकडे होतो ना खालच्या बाजू. सावित्री नदी पाणी सुकला पूर्ण, काय दिसणार नाही. महाड मध्ये आपण आता एंट्री केलं, मुंबई आणि स्ट्रेट महाड. तर मंडळी ह्यो व्हिडिओ आपण आता इकडेच एंड करतो. तर चिपळूण टू महाड, सॉरी खेड टू महाड ह्यो व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. चॅनलाक नवीन असतात तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढची व्हिडिओ आपली असलेली महाड ते माणगाव, तर त्या रोडच्या अपडेटसाठी पुढची व्हिडिओ नक्की बघा.